जिल्ह्यात परवा रात्री वाघ आणून सोडले गंगा अभयारण्यात, काय सांगाल? आपल्या बुलढाणेकरांसाठी नवीन वर्षाचं हे सर्वात मोठं गिफ्ट आहे असं मी समजेल. खूप वर्ष झाले आम्ही यासाठी प्रयत्न करत होतो, कारण शेवटी जंगल हे जर वाचवायचं असेल तर जंगलाचा राजा हा जंगलात असला पाहिजे. आणि आपल्या जंगलामध्ये आपण पाहतो आहे की जे हर्बीव्होरस ॲनिमल्स आहे, म्हणजे हरिण असेल किंवा बाकीचे गवतावर किंवा याच्यावर जगणारे प्राणी आहेत, हे आता काही दिवस झाले आपण पाहतो आहे की शेतामध्ये जनसामान्य नागरिकांमध्ये यायला लागले आहेत, दिसतात आहे. आणि याच्यामुळे कुठेतरी आपल्या जंगलाची घडी विस्कटताना आम्ही पाहिली आहे. म्हणून यापुढे आपल्या जंगलाची देखरेख झाली पाहिजे, आपल्या जंगलाचं गतवैभव पुन्हा मिळालं पाहिजे. कारण एक काळ होता की जेव्हा आपल्या जंगलामध्ये चित्त्यांचं, म्हणजे आपण जे ऐकतो विदेशातून चित्ते आणले, एक काळ असा होता की बुलढाण्यामध्ये चित्त्यांचं शिकारीचं ग्राउंड होतं, हंटिंग ग्राउंड होतं. एक काळ होता की आपल्या जंगलामध्ये वाघ होते. आणि वाघ आणि हे नामशेष झाल्यानंतर आपण पाहिलं की आपल्या जंगलातलं ग्रासलँड डिस्ट्रॉय झाले. आपल्या याच्यामध्ये जे हर्बीव्होरस प्राणी आहेत, हरिण असेल, चितळ असेल, नीलगाय असेल, रोही असतील, यांना चरण्यासाठी जागा राहिली नाही. आणि आता त्या पद्धतीनं हे आम्हाला डेव्हलप करायचं आहे. भविष्यात आमचा हाही प्रयत्न राहील की एक मादी वाघ हा सुद्धा खामगावच्या या अभयारण्यात आला पाहिजे, जेणेकरून आपल्या खामगावचं वैभव वाढेल, जंगलाची जी शान आहे ती वापस येईल. आणि सोबतच आपल्या या अभयारण्याच्या माध्यमातून टुरिझम वाढेल, नवीन तरुणांच्या हाताला काम मिळेल, उद्योगधंद्यांना चालना मिळेल आणि टुरिझमच्या माध्यमातून आपल्या भागाचा विकास होईल. म्हणून हे सर्वात मोठं गिफ्ट आहे. हा जो वाघ आहे याला म्हणजे हा खूप सुंदर वाघ आहे. पण मी सर्व जनतेला विनंती करेल की जोपर्यंत वनविभाग सांगत नाही, कृपया कोणीही तिथे जाण्याचा आग्रह धरू नये. हा यंग वाघ असल्यामुळे हा व्हायलंट असतो आणि त्यांनी अजून मानव पाहिला नाही, मानवाच्या गाड्या पाहिल्या नाहीत. हा आयसोलेट असलेला वाघ आपल्या जंगलात सुटल्यामुळे सध्या तरी त्या वाघाला वेळ द्यावा. तो एकदा जंगलात सेट झाल्यानंतर जेव्हा वनविभाग सफारी सुरू करेल तेव्हाच त्या भागात जायचा आग्रह लोकांनी करावा. आपल्या मतदारसंघात ट्रीटमेंट सेंटर मंजूर झालं होतं प्राण्यांचं.